राम राम शेतकरी मित्रांनो, मी विश्वजित भालेराव आणि आपण मागच्या व्हिडिओमधली आपली हळद संपूर्ण बघितली। आता या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आपल्या हळदीचे आपण फुटे बघू किती प्रमाणात लागले आणि प्रत्येक सरीचे बघू। थोडा व्हिडिओ मोठा होईल आपला, तर तुम्ही या शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा, कारण की तुम्हाला कळेल की किती सरीमध्ये आपल्या कोणत्या सरीमध्ये किती फुटे आहेत। तर आपल्या पहिल्या सऱ्या म्हणजे आपली स्टार्टिंगची ही पहिली सरी, मी पहिली सरी दाखवतो वाटलंस तुम्हाला। ही पहिली सरी म्हणजे ही सरी नाही आहे, थोडंसं कमी आहे, इथून तिथपर्यंतच आहे। तर हिला थोडंसं तणकट वगैरे आहे, तर हिला फुटे बघू शकता तुम्ही। तर अगोदरच्या 2-2, 3-3 फुटे आहेत तिला, तर हे बघू शकता तुम्ही। तर आपली ही आता आहे तिसरी सरी, ही चौथी सरी। हे फुटे दिसत असतील तुम्हाला आपल्या प्रत्येक सरीचे, आणि मी तोंडाचे दाखवणार आहे आता। मध्ये तर आहे तर अजून फुटे भरपूर काही ठिकाणी, पण आपल्या हळदीच्या कढला जे मेन टोक राहतं त्याला कमी फुटे राहतात, ते कुणी दाखवत नाही। तर आपला पेंदा बघा, कारण की हे लहान हा झाड आहे, तर या लहान झाडाला तुम्हाला क्लिअरपणाने फुटे दिसू शकतात की 3 फुटे निघलेले आहेत याला। आणि फुटे आहेत ते दोन्ही साईडनंच निघाव, साईडनं निघलेले तरच फुट्याला माल लागते। जर साईडच्या बाहेर इकडल्या साईडला फुटे निघले तर साईडला फुट्याला माल लागत नाही, हळदीला शेंगा लागत नाही। कारण की हळदीच्या या साईडला जर फुटे निघले तरच माल लागते। आणि आता बघू शकता तुम्ही, आपण तुम्हाला संपूर्ण प्लॉट दाखवणार आहे। तर आता इकडे सगळी हळद सारखीच आहे, त्याच्यामुळे तिकडे का दाखवलं नाही। आता हे बघू शकता तुम्ही हळद आपली, हे फुटे हे बघू शकता। आता हे असं बघा, हे बघा, हे जर असा पिवळापणा आला असेल हळदीला तर लक्षात घेऊन टाका की हुमणीचा अटॅक आपल्या हळदीला होऊ शकतो, कारण की पाणी जास्त झालेलं आहे। आता हे बघू शकता तुम्ही, हे फुटे कसे निघलेले आहेत, 3 फुटे सारखेच, आणि हे पहिला फुटवा। हे तर तुम्ही कोणी बी म्हणणार हे हळदच आहे लावलेली पेंदा। तर हे बघू शकता तुम्ही फुटे आपल्या हळदीचे, हे बघू शकता फुटे, हे इकडे बघू शकता फुटे। हळद पूर्ण गच्च झालेली आहे आपली। आणि मी आता दाखवतो तुम्हाला शेवटकडे नेऊन, कारण की हळद आपली एकदम व्यवस्थित प्रकारे, कारण की हळदीमध्ये एवढं पाणी आहे झालेलं आहे, कारण की वरी ऊस आहे, ऊसाचं पाणी सगळं हळदीमध्ये येते। हे रान आपला अगदी म्हणजे चिकट रान आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण टाकले होते रान पलटी झालीच्या अगोदरच आपल्याला त्याला सुपर टाकली होती 4 पोते, की रान आपलं मोकळं होण्यासाठी। आणि हे बघू शकता तुम्ही आता हळद म्हणजे तुम्ही, मी जसं सांगलो का आपले प्रत्येक प्लॉट जसं दाखवेल मी तसे चांगले। हे बघा फुटवे बघा, हे फुटवा म्हणू शकता का कोणाला? हे फुटवा बघा तुम्ही, आता 3 फुटाचा फुटवा आहे, हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे फुटवा। हे हळद म्हणजे अक्षरशः माझ्या छातीपर्यंत आलेली आहे आता सध्या। हे का, हे बघू शकता फुटवे तुम्ही, हे बघू शकता, हे फुटवा एक फुटवा मोठा झाला आणि बाकीचे फुटे छोटे छोटे येते। म्हणजे हळदीनं काय आहे ते 90 ते 100 दिवसापर्यंत पुरे फुटवे करावं, बाकीचे फुटवे आपल्या काही महत्त्वाचे नसतात, निघतात पण नंतर हळद भरपूर मोठी होऊन जात असते, त्याच्यामुळे आपल्याला ते फुटवे तेवढे चांगले काम करणार नाहीत, कारण की शेंगा लागण्यासाठी मदत होणार नाही त्यांची। कारण की लहान फुटवेला रोग जास्त प्रमाणात येते लवकर, म्हणजे लेट आलेल्या 120 दिवसाच्या नंतर। हे बघू शकता तुम्ही फुटे आपली, आणि हळद बघू शकता तुम्ही आपली, हे प्लॉट आहे आपला अगदी चांगला। आणि कलर हे बघू शकता तुम्ही, कलर बघा तुम्ही हळदीचा कसा आहे तर, आणि पानाची जाडी प्रमाणात बघा, कारण की हळदीने काही ठिकाणी तर एवढे फुटे निघलेले आहेत, 6 फुटेला बी बोलांडलेली हळद आहे। आणि हे बघू शकता, कारण की मी सगळ्या हळदीने फिरणार आहे आज तुम्हाला दाखवण्यासाठी। थोडासा व्हिडिओ मोठा होईल, पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही, की तुम्हाला समजून जाईल। हे बघा फुटे आपल्या हळदीला, असं नाही काही ठिकाणी 1-2 सऱ्यांनाच फुटे लागतात त्याच्या व्हिडिओ करता, आपलं तसं डिपेंड नाही। आपण आहे ते सगळ्या सऱ्यांना तुम्हाला फिरून दाखवले की फुटे कसे आहेत। आणि अगदी परत मी हळदीच्या खालच्या टोकाला चाललो, आता तुम्हाला तिकडे फुटे दाखवेल, त्याकडून कुंडी दाखवेल हळद कशी आहे तुम्ही बघू शकता। आणि असं लपवण्याचा प्रकार काहीच नाही आपला, हळद तुम्ही सगळी प्रकारे बघू शकता आपली कशी आहे। तर मी या साईडनं चालत आलो,
आता हे का आपण खाली चाललो, ही हळदीची फुटी आहे आपल्या. हळद म्हणजे मला तर वाटतं सध्या आमची हळद चांगली आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की हळद कशी आहे, हळदीला काय लागतं अजून, म्हणजे फवारणी द्यावं करावं का ड्रिचिंग करावं. आता मला वाटतं मी 1261 सोडावा. आणि त्याच्या पहिले मला तर वाटतं की आपण फुमणीसाठी आणि कीटक म्हणजे थोडंसं कोंबांना ते कंदसड लागते, त्याच्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक ची ड्रिचिंग करावी. हे बघू शकता मी शेवटच्या कडेला आलेला आहे. आणि लोक म्हणतात राऊंड ऑफ फवारण्याने काही होत नाही, पण हे बघा मी शेवटला राऊंड ऑफ फवारलं होतं इकडे, ते हे इकडेही फवारलं होतं. हळद ही एवढी उगवण शक्ती झाली नाही त्याची, तेवढी वाढलीच नाही. याला राऊंड ऑफ फवारलेला आहे इकडे, म्हणून अवधशा राऊंड ऑफ फवारताना फक्त 50 ml फवाराव, ते बी हळद निघायच्या पहिले. कारण की मी हे फवारलेलं आहे 100 ml राऊंड ऑफ. कधी फवारलेलं आहे तुम्हाला मला सांगतो मी, की हळद निघल्यानंतर 1-1.5 महिन्याने फवारलं. आणि तेव्हा हळदीवर गेलं, हळदीच्या गेल्यानंतर हळदीची वाढ खुतली ना हळदीला, म्हणजे असे साईडचे पानं करपून गेली सगळी. त्याच्यामुळे अवघडच्या राऊंड ऑफ फवारू नाही हळदीला. कोणी काहीही सांगतं. हां, तुम्हाला जर फवारायचं असेल तर मधातल्या दांडाने फवारू शकता, पण हळदीवर जळता कामा नाही. हे शेवटची सरी बघू शकता तुम्ही. आणि शेवटच्या सरीला फुटेही बघा, हे झाडामुळे थोडेसे हे झालेले आहेत, नेमकेच निघतात. हे का हे 2-2, 3-3 आहेत, हे फुटे आपले. तर बघू शकता. आता तुम्ही सांगा कमेंटमध्ये कशी हळद आहे आपली, कसे फुटे आहेत, आणि तुमची ही हळद कशी आहे तर आम्हाला सांगा. आणि चला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू आपण. आणि कसा हे झाला तर शेअर करा चांगला वाटलास तर. चला बाय.